तर मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला। त्याने नेमबाजीत 50 मीटर रायफल स्पर्धेत 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आणि त्याच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। स्वप्नील कुसाळे आपल्याबरोबर आहे। स्वप्नील, खरं तर जय भवानी, पदक जिंकल्यानंतर जेव्हा संघर्ष चालू होता, जेव्हा तू शूटिंग करत होता, काय मनात भावना होत्या? मॅच खेळताना किंवा कॉम्पिटिशन खेळताना काही मनात येणं किंवा पाठीमागे काय चाललेलं आहे हे मनात येणं कठीण असतं आणि आपण आणू पण नाही शकत। आपल्याला जर जिंकायचं असेल तर ज्या ठिकाणी आपण उभा आहे आणि जे काय करत आहे त्याच्यावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। सो त्यावेळी जेव्हा मी कॉम्पिटिशन खेळतो किंवा मॅच खेळतो, पाठीमागे सगळं काय विसरून मी फक्त प्रेझेंट तिथे काय चालू आहे त्याच्यावर लक्ष देणं, आणि ते मला इम्पॉर्टंट वाटलं। त्या दिवशी सगळ्यात पहिल्या 2 राऊंडमध्ये खरं तर मागं होता, पण जेव्हा तू उभा राहिला त्या तू मेडलसाठीच उभा राहिला आणि इतिहास घडला। लकी आहे की सगळ्या लोकांसोबत, म्हणजे ज्यांनी आजपर्यंत सपोर्ट केला, पूर्ण महाराष्ट्र, कोल्हापूर, पुणे, इव्हन भारत, ज्यांनी मला आजपर्यंत सगळ्यांनी सपोर्ट केला आणि देशवासियांचा जो प्रेम आहे आणि त्यांचा जो प्रेयर्स आहे त्यांच्यामुळे खूप छान वाटलं आणि त्यांच्याचमुळे सगळं आज मी मेडल घेऊ शकलो महाराष्ट्रासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑलिम्पिकमध्ये देशाचा तिरंगा फडकताना बघायचं प्राऊड फील असतं। ते तू स्वप्न साकार केले महाराष्ट्राचं, देशाचा। जेव्हा तिरंगावरती गेला तेव्हा मनात काय भावना उचमळत होत्या? मनात अश्रू येतात, डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि मनामध्ये असं एक हलकीशी वेगळी इच्छा प्रकट होते की आपण काय ते देशासाठी केलेलं आहे आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये आपण देशाचा झेंडा, आपल्या देशाचा झेंडा उंचावरती उंच केला। आणि त्याच्यानंतर असं आहे की काही गोष्टी असतात ज्या आपण इथपर्यंत आलो आणि त्याच्यानंतर काही राहतं किंवा काही नाही राहत, हे आपण न बघता तो मोमेंट एन्जॉय करतो। तर ते